गोंदिया जिल्हा हा जंगलाने व्यापलेला असून त्यात वन्य प्राण्यांचा अधिवास हा प्रामुख्याने राहतो. या परिसरातील प्रत्येक घडामोडीवर वन्यजीव तसेच वनविभागाचे बारीक लक्ष असते. मात्र या दरम्यान देवरी तालुक्यातील हरदोली ते मांडोबाई रस्त्यावर दुतर्फा रुंदीकरणासहित पुनर्निर्मितीचे कार्य सुरू आहे. या दरम्यान अनेक लगतच्या नाळांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगतच दोन्ही बाजूने नाली खोदकाम करून कॉलर फिलिंग करण्यात आले. वन अधिकाऱ्यांच्या गाफीलपणामुळे वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर वनविभागाचे अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. दरम्यान या कामासाठी वनहक्क संरक्षण कायदा अंतर्गत मिळणारी परवानगीची खात्री केली असता तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी धोटे यांना या घटनेची माहितीच नाही. माहिती करून कायदेशीर कारवाई करू असा कबुली जबाब त्यांनी दिला. हरदोली ते मांडोबाई रस्त्यावर जो खोदकाम केला जातोय आणि नवीन रस्ता तयार केला जातोय, त्या रस्त्यासाठी तुमची परमिशन आहे का? नाही, माझी तर काही परमिशन नाही आहे. आणि हे जे विषय तुम्ही मला आता सांगत आहे, तर या विषयाबद्दल मी उद्या स्वतःहून चौकशी करत आहे आणि जे असेल दोषी तर आपण नक्की कारवाई करू त्याच्यावर. मॅडम, त्या कामामध्ये अनेक झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे, याविषयी काय आपण बघू ना.